यानंतर राजकीय बातमी आपण पाहतोय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत व्हावी असा सूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। शरद पवारांप्रमाणेच यावेळेस शरद पवार यांना लोकसभेप्रमाणे सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे खबरदारी घेण्याची भूमिका अजित पवार गटातील काही आमदारांनी मांडली आहे। त्यामुळे आता महायुती विरुद्ध मविया अशीच लढत व्हावी असा सूर अजित पवार गटाचा असल्याचं सूत्रांकडून कळतंय। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी ही सगळी माहिती दिली आहे। शरद पवारांना लोकसभेप्रमाणेच सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे खबरदारी घेण्याची भूमिका ही अजित पवार गटातील काही आमदारांची आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्याच अनुषंगाने आता अजित पवार गट कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसत नाहीये, कुठेतरी अलर्ट झालाय म्हणावं लागेल का? कारण ते म्हणतात आता शरद पवारांसोबत थेट लढत न होता डिरेक्टली आपण महायुती विरुद्ध मविया अशीच लढत करावी। वास्तविकतेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या तुलनेने शरद पवार गटांनी इमोशनल पॉलिटिक्स फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं आणि त्याचा फायदा देखील त्यांना झाल्याचं दिसून आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या आता सर्व आमदारांनी सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील यांच्याकडे एक विनंती केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र निर्माण होणं हे अपेक्षित आहे। आणि यावेळेस ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये सहानुभूतीचं राजकारण शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीने खेळलं गेलं, तशा स्वरूपाचं परत एकदा खेळलं जाऊ नये याची खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे। आणि तशा स्वरूपाच्या विनंती देखील त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरेंकडे केल्याची माहिती उपलब्ध होत आहे। निश्चितच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।